खातच राहत आहे ना. खा आता काय होतं. बरं जाऊ द्या, मला आहे ना अगरबत्तीचा पुडा द्या, गुळ द्या बरं पावशेर. अगरबत्तीचा गुळ हा काय लागत आहे. अहो मी मागे एक नवस केला देवाला, मला कावीळ झाला नव्हता का हा. लवकर बरं होऊ दे, मी नैवेद्य देईन म्हणून मला नैवेद्याला द्यायचं. बरं झालं, देवाचं मागं ठेवू नये, पटकन करून टाका. गुळ जरा चांगला द्या बरं का. अरे चांगला देतो गुळ, आपल्या दुकानात खराब माल असतो गुळ. हे बघ सेंद्रिय गुळ एकदम. हा बरं मी काय म्हणते, लिहून ठेवाय आता नाही म्हणा बरं तुम्ही. नाही लिहितो ना आता, लिहावंच चला लागेल. जाते मी, उशीर होते. बरं ये. अरे पाण्यास तांब्या राहिला. आले भाऊ आलो भाऊ. बरं झाले तिन्ही इथंच बसलेले पारा मामा. काय चपाती घेऊन येतात कुठं काय हो देवाशी निवद आहे ते निवद. अहो खाना प्रसाद आहे. निवत अहो प्रसाद आहे, प्रसाद देवाचा. मी पेलो निवद आले तोंडात. कुठून आणलंय तर मला डोकं मी जेवण आलोय. कुठून आणले म्हणजे भामटा दिसतो काय मी. माझ्या घरातून बनवून आणली मी, देवाचे वाटू राहिलोय प्रसाद. अरे निवत देवाला ठेवायचे असते काय वाटी देत निवत प्रसाद वाटायचा दुसरा काहीतरी. एक ठेवला ना देवाला, मी देवाला एक निवद ठेवला आणि म्हणलं ह्यो वाटावा तुम्हाला. आता तुम्ही कुठेतरी बसून खा म्हणजे जरा धरा. थोडं नको मला नको. अहो घ्या ना. मग तुमची इच्छा आहे तर थोडं खाता. जेवण केलंय त्याने त्या भाऊला दे. चाकणीला होईल. देवाशी आला नाही म्हणते तर माणसं. चाकण्यासाठीच काहीतरी केलेलं दिसत. तुम्हालाच नाही पुरायचं. कोणाला येऊ का मला? त्याच्याकडून आधी लागत बसता. चला येतो. भाऊ अयो नैवेद्य कुठे गेले याच्यातले. देवा काय रे, नैवेद्य गेले देवा माझे. बाई, कुठे गेले असते, कुठे पडले तर नाही माझ्याकडनं नैवेद्य. काहीच मुंग्या झालं तू. हो शामराव ऐका ना, तुम्ही इथं रस्त्याने कुठे नैवेद्य पडलेले बघितले का हो? रस्त्याने नैवेद्य तुझे. हा ना. नाही काय झालं नेमकं. अहो मी ना ते देवाला नैवेद्य द्यायला ताडगच्च भरून नेले हा आणि तिथं बघितलं तर नैवेद्यच नाही. अहो म्हणजे तू घरून नैवेद्य घेतले ताटात हा. आणि देवापाशी गेली तर नैवेद्य नाही. नाही ना. चमत्कारात झाला ना सुगंधा. कस काय काय चमत्कार झाला, माझे नैवेद्य सापडलं नाही आणि कुठं पडले कळत नाही आणि तुम्ही म्हणता चमत्कार झाला. तुझं ताट वगैरे कुठं असतं, तिरक बिरक झालं होतं का चालताना वगैरे. अहो एवढं तांब भरून पाणी होतं ते सांडलं नाही, नैवेद्य सांडू देईन का मी, पडू देईन का. साहजिकच आहे ना, तुझ्या देवाचा नवस पूर्ण झाला. तुझे नैवेद्य देवाने आधीच घेऊन टाकले. अयो खरंच वय, मग म्हणजे खरंच चमत्कार झाला. चमत्कारच म्हणायचं ना काय. मग खरंच पुण्यवान बाई आहेस गड्या तू. मग देवाने तुझे नैवेद्य डायरेक्ट आधीच घेतले म्हणजे काय. देव मला पावला समजायचा. आता मला तो ह्या पाया पडायला पाहिजे. अहो, हा. नाही हो शामराव, तुम्हाला माहिती का माझा खर्च लय मोठा नवस होता, आज पूर्ण आलं. लय भारी वाटलं माहिती का मला. मग आता उलट घरी जाऊन अजून गोड जेवण कर आता. तीच करते. हा. बरं जाऊ का मी आता. आई
राम राम. राम राम. अरे काय अरे घरी बसून जेवावा का हातात घेऊन जेवतो आता वाटानी? हे जेवण नाहीये, देवाचा प्रसाद आहे. तर अरे हे तर नेवतं दिसतेच. प्रसाद आहे, प्रसाद. हा मग ते देवाला दे, मला कशाला देतो? एक ठेवला ना राव श्याम आहे तिथं. प्रसादाला नाही म्हणायचं नाही राव, माणसं दिला टपक्याच खात्यात. मला नको काय? ए आकर राव, नाही म्हणू नको. आकर 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 खाय खाय. आता डझन का? चल लाव का वाटायचेत मला. नाही म्हणित होता. बरंच खाऊ घातलं बघ, काय करावं. नैवेद्य आणि झाल्या सुगंधा. अरे देवा, सुगंधाचे नैवेद्य ज्याले लंपास गेले आणि खातोय. आईला पण नैवेद्य खरंच भारी आहे बरं का. सुगंधाच्या हाताला चव आहे. सांगायला पाहिजे ना सुगंधाला नैवेद्य कुठे गेले ते. सुगंधा, अय सुगंधा. काय हो शामराव, खरंच पुण्यवान बाई आहे, म्हणून भेटायला आलो तुला मी परत. परत भेटायला आले? हा, कारण तुला पावलेला देव मला सुद्धा भेटला. मला दर्शन दिलं त्यांनी. अहो पण मला पावलेला देव तुम्हाला कसा भेटणार? कसा भेटणार? हा, मी पण पुण्यवान. अयो तू. मग मला तो देव भेटला, त्यांनी मला तुझा नैवेद्य सुद्धा खाऊ घातला. काय अयो. चव होती नैवेद्याला खरंच. जे मला पावलेला देव तुम्हाला भेटला, पण तुम्हाला नैवेद्य पण खाऊ घातला. मग कुठे भेटला हो? तू असा दिसत असतो का माणसाला वय? हा मग अग, मला का नाही भेटला? मी तोच विचार करते. देव कसला आणि काय कसलं. अरे तो जाल्या आहे का जाल्या, हा, त्याने तुझे नैवेद्य चोरून घेतले. काय? हा, ताटातले कुठे ठेवलं होतं का ताट? तू ताट सोडून कुठे गेलती? नाही, आठव जरा थोडं व्यवस्थित. फक्त बघा बाहेर ताट ठेवलं आणि तांब्या घ्यायला घरात गेली. बस तिथंच गोळ झाला. तू तांब्या घ्यायला घरात गेली अशी, तिने पाहिलं दारात ताट ठेवलेलं आणि त्यांनी नैवेद्य गायब केले. अख्ख्या गावात वाटितोय नैवेद्य. घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद म्हणून. काय देव पावला तुला आणि काय झालं? चल कुठे येऊ आहे ते का? जालू भाऊजी? असं घरी कुठं जायचंय आता? असं घरी काय? चला त्यांच्या घरी बघते मी त्यांना. बघ बघ बघ, चांगलं बघ त्याला. तुम्ही येणार नाही सोबत आता? नाही मी मला काम आहे दुसरं, जाय तू. जालू भाऊजीच्या तर जाते मी. घडे भाजी आल्याचं काय करीन याचा नियम नाही. अरे काय दुकानदार, काय म्हणता, कुठे गेली ती? कुठं नाही आलो बघ ग्रामपंचायतीतून. होय, तू कुठे येतो दुकान सोडून? मी काय इकडे आलो होतो. तुम्हाला देव भेटला का नाही? पंचा देव आपल्या गावात देव फिरायला लागलाय, नैवेद्य खायला लागलाय. नैवेद्य हा, झाले होय. आलता वा माझ्याकडे नैवेद्य घेऊन. आलता का? आलता कोणाचे नैवेद्य आणलेत काय माहिती. काय कोणाची? सुगंधा बिचारीने नवस केला होता मागे, तिला कावीळ झाली नव्हती का? हा, हा. ते बिचारीने नैवेद्य केले आणि देवाला घेऊन चालली होती. याने कुडून गायब केले घरातून तिच्या आणि सगळ्या गावात वाटितोय. आणि मग मी आता तिला म्हणलं, बाई तू परत करा आता नैवेद्य आणि पुन्हा देवाला दी. तो हा देव आहे ना दुसराच निघाला. काय ती आता खरं गेली जाल्याकडे भांडायला. अरे कशाला सांगायचं जालेने खाल्ले म्हणून? मग आता तिला वाटलं बिचारीला देवच पावला. मी तिला म्हणतो तुला देव पावला, चमत्कार झाला चाले नैवेद्य. प्यालेला आहे फुल. आता आम्हाला निवेद्य वाटून इकडे आलता वाटतंय तू. होय, हा. आयला मला म्हणत होती चल तू सोबत. म्हणलं नको भाऊ, ते जाल्या समोर जर मला कळलं, मी नाव सांगितलं जाल्या मलाच बालाडायचा. आता म्हणलं भडकाच उडाला त्या बाईने. आता दोघांचं भांडण नाही लागाव. आयला अवघड झालं कडे खरं. डेपुटी चला बरं 2 मिनिटं. मला काय लिहितो? आता तिने सराव लागेल ना. मग काय झालंय ती? ए दादा मला नको नेऊ तिकडे. अहो चला 2 मिनिटं समजून सांगू आपण. परत ती सुगंधा माहित नाही तुम्हाला कशी. काय ग सुगंधा? काय ग सुगंधा, काय मला एक सांगा, तुम्ही ते नैवेद्य कुठून आणले होते? निवद संपले आली होय तू न्यायला. गेले ते संपून निवद. मी न्यायला आले असं? अहो ते नैवेद्य माझेच होते आणि मी तुम्हाला मागायला येईन का ते नैवेद्य कुठे आहे म्हणून? मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी देवाला म्हणली होती का मला लवकर बरं कर, मी नैवेद्य घेऊन येईन. आणि ते नैवेद्य घेऊन गेली तिथं बघ ताटामध्ये नैवेद्यच नाही माझ्या. निवद मग काय आणले, मग काय झालं? मला भूक लागली होती, खाल्ले मी ते. आता नाहीत माझ्याकडे. भूक लागली? एवढं भीक लागलं का तुम्हाला? कळत नाही का? भूक लागली तर घरात जाऊन खायचं ना काही. दुसऱ्याचे नैवेद्य, देवाचे नैवेद्य कशाला खायचे? तळताट लागत असं तळताट. त्याच्यामुळे ना तुमच्या घरामध्ये एवढी दलिद्री माहिती का? तुमच्या घरात पैसा टिकत नाही. कधीतरी चांगलं वागा. अख्ख्या गावाला पार येडं करून सोडलं. वैतागलंय तुम्हाला हे गाव माहिती का? कोणाला? तुम्हाला. ए मला नाही वैतागलं, तुला वैतागलं असेल. मी अख्ख्या गावाला निवद वाटले, सगळ्यांनी आवडीने खाल्लीत माहितीये का? अहो पण मी त्याच्यासाठी नेले, त्यांनीच नाही खाल्ले ना. म्हटलं बाई बरं मला देव पावला. आणि नंतर मला कळतं का कशाचा देव पावला.
या पोराने हे केलं. भीक मागत बसा कुठेतरी, तेव्हा तुमचे पोट भरण भिकारी कुणीकडचे. काय खरंय तुमचं? अशी काय बोलत ती मला सुगंध, तू बेग मागा म्हणजे काय मी बेकारी दिसलो का काय तुला? मला बोलत ती वय, मला बेकारी म्हणली वय. या झाल्या कुठे दारात गेलाय भीक मागायला लागली सांगायला. लय वरून नाकाने बोलली का काय ती, लय तिला जशी गावात ये कर झाले काय म्हणजे तुझं आली मला फाड बोलली. 2 निवत न उचलले तर लय जे ते बोलली मला भिकारी आमक तमक म्हणली श्याम्या. अरे बरोबर आहे ना तिचं भाऊ, तिची श्रद्धा होती देवावरती. ती मध्ये काय वेळ झाला म्हणून आजारी पडली होती, तर तिने देवाला नवस केला होता की बाबा मी बरी झाले ना तर मी नैवेद्य देईन. मग तिने बिचारी नैवेद्य करून घेऊन गेली. एवढं यांनी खुशाल त्या ताटाला नैवेद्य उचलून खावा का सांगा बरं डेपुटी तुम्ही? माणसाला दाजू करीस तिला काय वेळ झाला तेव्हा कोण घेऊन जात होतो? मीच घेऊन जात होतो. आटापाटा करायचो, कुणाला गाडी मागायचो, नाही तर कुणा जायचो तिला घेऊन जायचो माहितीये का, नाकात औषध चोडायला. तू घेऊन जायचा? मग त्याचा तर नवस केला होता ना मग तिने. अरे पण जाल्याला भिकारी बोलायची काय गरज आहे? 2 निवड उच्चारले जायला तुला काही कळत नाही राव. एक मिनिट डेपुटी, मी आहे ना सुगंधाला फोन करतो, बोलून घेतो. रडू असं वागायला नको नाही रडू नको, पाहिजे. कशाला रडत तू? हा? जाऊ तुला दे लाज ना. वाटत नाही आधी आणि मग रडत बसतो? बघा ना किती उपकार केला तरी इसरते राव लोक. मी आज परत गावात अजिबात कुणा उपकार नाही करणार. अरे उपकार नाही झाल्या, पण ह्याची उलटी कुठे करायचीच नाही तू. हॅलो सुगंधा, आपल्याचा पत्त्या नाही काय नाही, आता रडत बसतो. तू ये बरं इकडे जालूच्या घरी. अगं तो रडतोय किती, काय बोलली त्याला तू? ये लवकर ये घरी, डेपुटी बी आलेली आहेत. ये लवकर. ये तिला लोकांनी बोललेलं सहन होत नाही आपल्याला, तर आपण वागूच नाही वाईट. जे नाही ते काम ऐकतो मी सुगंधाचं माहितीये का. लोकांनी बोललेलं सहन होत नाही कशाला? काय झालं? अहो काय बोलले सुगंध, तुम्ही रडायला लागला तू? अहो काय बोलले काय डेपुटी? अहो मी एवढे नैवेद्य करून गेले सकाळी सकाळी लवकर उठून, आणि ते त्यांनी खाऊन घेतले. अहो हे बघा, चुका माणसं कोण होत असतात. आता ते जाल्याचे जो नीट असतं पेलेलं नसतं तर कायला खाल्ले असते? आता मला सांग बरं, तुझं दुखत होतं तर काय वेळेस तुला कोण घेऊन जात होतं दवाखान्यात? झालं भाऊजी. मग आणि तू बरं व्हावं म्हणून देवाला नवस केला की नाही? मग मला सांग, तो देवासारखा धावून आला ना तुझ्यासाठी. मग त्या देवाला नैवेद्य दाखवले काय आणि ह्या देवाला नैवेद्य खाल्ले काय? हे बघ, तू नैवेद्य घेऊन जाणार होती आणि दगडात देव पाहणार होती, बरोबर आहे की नाही? दगडात देव पाहण्यापेक्षा माणसातला देव बघ, त्याला भूक लागलेली होती, त्याच्या मुखी गेलं आणि त्यांनी 4 लोकांच्या मुखी घातलं, समाधानी झाले. तुझे खरे नैवेद्य समाधानी लोकांना मिळाले. अहो झालं भाऊजी, चुकलं बरं का माझं. आणि तसं बी सुगंधताई, शामराव, जो माणूस आपल्याला वेळेला देवासारखा धावून येतो तोच आपल्यासाठी देव. त्याच्यामुळे माणसात देव पहा. मला सांगा, आता तुम्ही दगडात देवापुढे नैवेद्य ठेवले, आपली श्रद्धा आहे, ठीक आहे, आपण आपल्या श्रद्धेने ठेवतो. पण मी तर म्हणतो, देवाला तुम्हाला ठेवायचं ना ठेवा, पण 4 मुखी तो प्रसाद जाईल हे पण पहा. आज जालून काय काय ना खाल्लं, त्याचं पोट भरलंय, त्याला ते भिकारी वगैरे तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे, ती चूक झाली. त्याच्यामुळे त्याच्या जीवाला लागलं आणि रडायला लागला तो. सॉरी बरं का, मी परत नाही बोलणार तुम्हाला असं काही, चुकलंच माझं. आणि जालू बरं का बाळा, तू बी ना आता चूक करीत नको जात जाऊ. तू उच्चारला ठीक आहे नैवेद्य, पण काय असतं माणसाने काय कुठल्या तरी आशेने केलं असतं त्या बोलले. सांगायचं ना मला. हा मला काय माहित देवाला बनिलेत म्हणून डेपुटी, मला भूक लागली होती म्हणून खाल्ली. ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही. त्यांनी बी तुला हे केलंय, श्रद्धा असते श्रद्धा एखाद्याची. असते. हा आणि हे बघ, तुला वाटतंय ना, तू पुन्हा नैवेद्य कर आणि घेऊन जा देवाला. हा. कारण तुझा बी नवस होता, तो पूर्ण झाला पाहिजे, मनात शंका नको. आणि बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा की जो आपल्याला काय म्हणतात मदतरूपी माणूस जो धावून येतो त्याला देव समजा आणि त्याची तुझ्या घरात. चला चला येऊ येऊ का जालू? हा येतो. चला जालू, रडू नको रे. हो झालं भाऊजी, सॉरी बरं का, हा जाते.